100 आणि इंटू 0 असेल तर उत्तर 0च येणार. म्हणजे एकाने जरी एफर्ट्स केले आणि दुसऱ्याने एफर्ट्सच नाही दाखवले तर 0च येणार त्याचा आन्सर. नाईस, डेफिनेटली. म्हणजे खूप छान पद्धतीने तू एक्सप्लेन केलंय. 100 इंटू 0 मीन्स 0. 100 इंटू 1 मे बी ते 100 सुद्धा होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी नुसतं एकाने काम करून चालणार नाहीये. एकाने आणि दुसऱ्याने दोघांनी सोबत काम केलं तर रिझल्ट 100% नक्की येऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, आपलं मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया, ह्यामध्ये मी चैतन्य कळमकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. जस्ट 10वीचा निकाल लागला. अनेकांना 90-95% पेक्षा चांगले मार्क्स मिळाले. त्यांनी त्या परीक्षेचा अभ्यास कसा केला, त्यांच्याकडे काही स्ट्रॅटेजी होत्याच का, किंवा त्यांचा अभ्यासाचा पॅटर्न कसा होता ते जाणून घेणे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्या संदर्भात आज आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये वैष्णवी सोनवणे या विद्यार्थ्यांना इन्व्हाइट केलं आहे. वेलकम वैष्णवी, तुझं आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. वैष्णवीचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय देतो. वैष्णवीला 10th मध्ये 94% मिळाले आहेत आणि ती केशवराव गाडीलकर हायस्कूलची विद्यार्थिनी देखील आहे आणि त्या शाळेमध्ये तिचा फर्स्ट रँक आलेला आहे. तर तिने अभ्यास कसा केला, तिचा त्यामागचा कसा स्ट्रगल होता किंवा पॅटर्न कसा ठेवला होता ते आपण तिच्याकडून जाणून घेऊया. वैष्णवी, जो 10वीचा जो अभ्यास आहे, अभ्यास करताना फक्त अभ्यासावरतीच फोकस होता का त्याच्यामध्ये मानसिकतेचा पण काही प्रभाव होता? मानसिकता ही खूप महत्त्वाची असते. म्हणजे 10thला सगळे स्टार्टिंगला म्हणतात की मी 98 स्कोअर करेन किंवा मी 94 स्कोअर करेन. बट त्यांचं ते काही दिवसच असतं, 1-2 महिने. म्हणजे आमच्या स्कूलला पण असंच झालं. स्टार्टिंगला एक्स्ट्राचे क्लासेस व्हायचे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी खूप एनर्जी दाखवली. स्टार्टिंगला आमच्या टेस्ट वगैरे झाल्या, नंतर मग त्यांचं म्हणजे मेंटॅलिटीच बिघडली पूर्ण आणि काहींना मार्क्स स्कोअर कमी पडले म्हणून काही नर्वस झाले. बट जेव्हा आपण एक एम ठेवतो की आपल्याला हे करायचंय, सो मानसिकता ही खूप महत्त्वाची आहे आणि आपल्याला ती रिमाइंडर देत असती की तुला हे करायचंय म्हणून. म्हणजे कन्सिस्टन्सी राहत नाही. म्हणजे जसं तू मुद्दा मांडला, अभ्यासाला आपण स्टार्टिंग करतो पण ती कन्सिस्टन्सी राहणं पण तेवढंच महत्वाचं आहे. तू तुझ्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी कशी ठेवली? मी मोटिवेशन स्टोरीज वगैरे ऐकायचे. म्हणजे सगळेजण म्हणायचे की 10th हा टर्निंग पॉईंट आहे लाईफचा, 10th परत येणार नाही. म्हणून मग आपण म्हणजे मी असं लक्षात ठेवलं होतं की 10th मध्ये 94 किंवा 98 हे मी 95+ हे मी जाणारच, हे माझं टार्गेट होतं आणि ते मी अचीव्ह केलं. आणि जेव्हा आपल्याला असं रिमाइंडर भेटत असतं की आपल्याला हे करायचंय, मग कन्सिस्टन्सी आपोआप येते. ओके, म्हणजे तू त्या अभ्यासाची कोरिलेट राहिली होती पूर्णतः. आता बघणार आहे, अभ्यास करताना तू असं डेली शेड्यूल ठरलेलं असेल की तू दिवसभरातले किती तास अभ्यास करशील, मंथली किती कव्हर करशील, 6 महिन्याचं असं काही प्लॅनिंग केलं होतंस का? हो, मी इयरला मंथला वीकमध्ये आणि वीकला डेजमध्ये कन्वर्ट केलं होतं. म्हणजे 2 दिवस हा सब्जेक्ट घ्यायचा, त्याचे हे चॅप्टर कव्हर करायचे जे लर्निंगचे असतील किंवा कन्सेप्ट क्लिअरिटीचे असतील ते. 2 दिवस हा सब्जेक्ट, 2 दिवस तो सब्जेक्ट, म्हणजे असं करून कव्हर होऊन जातो. ओके, म्हणजे शेड्यूल करून प्लॅनिंग करणं जास्त महत्वाचं आहे. आपण नुसतं अभ्यासाला बसून अभ्यास करण्यापेक्षा त्याचं प्लॅनिंग होणं पण तेवढंच गरजेचं आहे. ओके, आता तुझा प्रत्येक सब्जेक्टचा पॅटर्न पण वेगळा राहिला असं. फॉर एक्झाम्पल आपण मॅथ पासून स्टार्ट करूया. मॅथ्स बद्दल तू काय स्ट्रॅटेजी वापरली होती? सपोज मॅथ्समध्ये जे हार्ड सम असतात त्याला मी 3 स्लेट ट्रिक आहे. तर 3 स्लेट असतात समोर, आपले 3 स्लेट ठेवायचे आणि एखादा मोठा सम घ्यायचा आणि तो आधी समजून घ्यायचा आणि फर्स्ट स्लेटवर फक्त कॅल्क्युलेशन म्हणजे न्यूमेरिकल सगळे लिहायचे, त्यात जे होतं ते. सेकंड स्लेटवर आपण त्याला रिझन सोबत लिहायचं, म्हणजे याचं रिझन हे, याच्यामुळं हे आलं. आणि थर्ड स्लेटवर असं ट्राय करायचं की मी जसा सम बघितला होता तसा सेम सम थर्ड स्लेटवर येईल. ओके, आणि सायन्स बद्दलची काय स्ट्रॅटेजी होती? सायन्सला कन्सेप्ट क्लिअरिटी ही खूप महत्त्वाची आहे आणि लेन्स वगैरे चॅप्टर असे झाले जे प्रॅक्टिकलने आपल्याला जास्त समजतात. आणि सायन्स 1मध्ये असं आहे, प्रॅक्टिकल बेस एज्युकेशन आपल्याला पाहिजेच. म्हणजे आपल्याला मनाने पण मांडता येतं आणि जेव्हा कन्सेप्ट क्लिअर असते तेव्हा आपण मनाने पण खूप काही लिहू शकतो. ते प्रॅक्टिकल बेस एज्युकेशनसाठी तू नेमकं काय आधार घेतलेला होता? मी कोचिंग लावली होती कळमकर अकॅडमी आणि तिथं मला खूप सपोर्ट भेटला आणि तिथं आमचा दादा होता म्हणजे हा, आणि तो आम्हाला खूप छान शिकवायचा. लेन्स वगैरे चॅप्टर म्हणजे कन्सेप्ट डाऊट तो एकदम क्लिअर करायचा. आणि सायन्समध्ये खूप डाऊट पडतात. सायन्स म्हणजे असा सब्जेक्ट की व्हाय, प्रत्येक याचं क्लिअर आपल्याला झालंच पाहिजे उत्तर. म्हणजे तुमचं व्हाय क्लिअर असेल तर तुम्ही उत्तर पण काय करू शकता, इझिली कव्हर करू शकता. सोशल सायन्सचे सब्जेक्ट आहेत बघ, हिस्ट्री, सिविक, जॉग्राफी. अनेक जण म्हणतात की रट्टा मार आहे, त्याच्यामध्ये सणावळ्या खूप आहेत, डेट्स खूप आहेत, पण ते लक्षात राहत नाही. तर त्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरली होती? जॉग्राफीला तर मी मॅप्सवर जास्त फोकस करायचे. म्हणजे जर लास्टचा जो आपला
पेपरमध्ये लास्टचा क्वेश्चन असतो सविस्तर उत्तरे. तर त्याच्यामध्ये जर आपण मॅप्स लिहिले ना तर पॉईंट्स वाढतात, आणि जर आपण जिओग्राफी समजून घेतलं तर ते पण आपल्याला मनाने लिहिता येऊ शकतं. बट हिस्ट्री तसं असतं, तिथे रट्टाच मारावा लागतो. रट्टा मारल्याशिवाय पर्याय नाही का? हो म्हणजे बरोबर. नाहीच. आता हे झाले, पण त्या व्यतिरिक्त आपले जे काही लँग्वेजचे पेपर्स असतात त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी ठेवली होती? लँग्वेजसाठी टाइम मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ग्रामर किंवा पहिले 2 तर पॅरेग्राफ असतात आणि 2 पोएम्स असतात, हे थोडंसं वाचलं वगैरे केलं तर होतं. सेल्फ रिस्पॉन्स पण आपल्याला थोडंसं करावं लागतं, म्हणजे त्याच्यामध्ये काही कोड्स ॲड करायचे का, त्यांनी पण पॉईंट्स वाढतात आपले. आणि देन ग्रामर झालं तर ग्रामर आपल्याला करावंच लागतं, कारण की ग्रामरमुळे आपले पॉईंट्स पण वाढतात. आणि जर आपल्या सेल्फ रिस्पॉन्समध्ये आणि रायटिंग स्किलमध्ये जर ग्रामर आलं तर आपले स्कोरिंग वाढते लँग्वेजमध्ये. आणि रायटिंग स्किलसाठी कोड्स पाठ करायचे किंवा मग टाइम मॅनेजमेंट करायचं की 1 तास रायटिंग स्किलला द्यायचा. आता तू टाइम मॅनेजमेंटचा मुद्दा मांडला, तर टाइम मॅनेजमेंटमध्ये तू कसं ते हँडल केलं सगळ्या गोष्टी, म्हणजे सगळे सब्जेक्ट? लँग्वेजला तर मी पहिल्या 2 तासात सगळं कव्हर करायचं, म्हणजे पोएट्री सेक्शन, परत पॅसेज, ग्रामर, हे सगळं पहिल्या 2 तासात झालंच पाहिजे. आणि लास्टचा 1 तास हा मी रायटिंग स्किलला द्यायची फुल्ली फोकस, म्हणजे 1 तासात आपलं रायटिंग स्किल होतंच जर आपण जास्त प्रॅक्टिस केली तर. ओके. आता 10th मध्ये आपण PYQचे पेपर सॉल्व्ह केले पाहिजे असे अनेक जण बोलतात, मग ते PYQचं काही इम्पॉर्टन्स आहे का खरं? हो, खूप. 10th बोर्डचा पेपर ना 70% हा रिपीटेड असतो, म्हणजे काही ठराविक पॉईंट्स टॉपिक्स असतात जे रिपीट होतात, आणि ते जर आपण क्लिअर करून घेतले तर ते आपल्याला मनाने पण लिहिता येतात. आणि PYQ हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे 10th. तुम्ही सगळे PYQ सॉल्व्ह केले तर तुम्हाला समजतं की क्वेश्चन म्हणजे एक्झामचा पॅटर्न कसा असतो, ॲन्सर कसे लिहायचे असतात, आणि काय लिहिल्याने आपले मार्क्स वाढतात. ओके, बरोबर आहे. म्हणजे PYQचा आधार घेऊन तुम्ही पुढचा येणार पेपर पण जज करू शकता, हो, आणि ते बरोबर. प्रत्येकाने केलं पाहिजे. हो. आता आपण जे कन्सेप्ट क्लिअर करतो, PYQचं पण इम्पॉर्टन्स आहे, मग हे सर्व करत असताना तू पेपर्स पण सॉल्व्ह केले असतील. हो. जवळजवळ किती पेपर सॉल्व्ह करायला पाहिजे बरं? 36-37, म्हणजे एका सब्जेक्टचे 6 जरी केले लास्ट 5 इयरचे तरी पण होतात, म्हणजे लगेच आपल्याला पुढचा पेपर जज करता येतो. ओके, हे पण महत्वाचं आहे की पेपर सॉल्विंग पण तुमच्याकडून झालं पाहिजे. हो. म्हणजे ज्यावेळेस तुमचा सिलेबस संपतो, आय थिंक नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये सगळ्यांचा सिलेबस एंड होतो, हो. मग त्या टायमिंगला नंतरचे जे काही 2 महिने आहेत त्याच्यामध्ये तुमची खूप प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. हो. ओके. आता ही सर्व प्रॅक्टिस करत असताना अशा पण काही फेजेस येतात ज्याच्यामध्ये डिप्रेशन येतं, किंवा अनेक जण आपल्याला बोलतात तू याच्याने होईल का, तू करशील का, असे पण तुझ्यासोबत इन्सिडेंट्स घडलेच असतील. हो. तर त्या गोष्टीला तू कशा पद्धतीने हँडल केलं? मला ना एक गोष्ट सांगितली होती माझ्या आईने, मी तुम्हाला सांगते. एक माणूस असतो, तो सगळ्या गावाला सांगतो की त्यांच्या गावात एक डोंगर असतो, तर तो सगळ्या गावकऱ्यांना सांगतो की त्या डोंगरावर जाऊ नका, तो भुते बाबाचा डोंगर आहे, जर तुम्ही तिथे गेला तर परत येणारच नाही. आता सगळे गावकरी त्यांच्या पिढ्याने चाललेले असतात, तर सगळ्यांना माहिती असतं की तिथं जायचं नाही म्हणून, नाही का. तर तिथला सरपंच ठरवतो की आपण एक कॉम्पिटिशन ठेवू, आणि जे जाऊन परत येईन त्याला आपण 11,000 रुपये देऊ. मग कॉम्पिटिशनचा दिवस उगवतो आणि सगळे गावकरी येतात. त्यातले 15-20 जण असतात तरुण. तर काही जण त्यांचे घरचे रिलेटिव्ह वगैरे त्यांना सांगतात की नको जाऊ, आमचा एकुलता एक आहे म्हणून. काही जण तिथूनच मागं फिरतात, थोडंसं काही जण जातात थोडेसे पुढं. नंतर मग एक जण म्हणजे असंच, तर त्यांचे आई वडील वगैरे त्यांना इमोशनल करतात की नको जाऊ, आमचा एकुलता एक आहे, गेल्यावर परत येणार नाही, वंशाचा दिवा आहे, असं तसं. मग असे करत करत 3 जण उरतात. तर तिसरा असतो आणि तो थोडासा चलतो आणि त्याचा पाय घसरतो. तो म्हणतो की आता हा भुताबाबाचा डोंगर आहे, म्हणजे काहीतरी जादू बिदू असणार, म्हणजे मी मरणार. मग तो तिथूनच वापस फिरतो. तर तो दुसरा असतो, तो म्हणतो आता त्याला लागले म्हणजे मला पण लागणार. मग तो पण दुसरा पण मागं फिरतो आणि उरतो एक, तो जातो आणि परत येतो. आणि तो आल्यावर त्याचा जल्लोष वगैरे चालू असतो. आणि तो जो म्हातारा असतो तो त्याला विचारतो की तू जाऊन परत कसं काय आला. तो भुताबाबाचा डोंगर होता आणि जल्लोषामध्ये त्याला कोणीतरी खांद्यावर घेतलेलं असतं. तर तो खांद्यावर घेतलेला माणूस म्हणतो की तो बहिरा आहे, तुम्ही त्याला काही पण सांगा तर तो नाही ऐकणार. म्हणजे आपण पण कसं त्या बहिऱ्या माणसासारखं व्हायला पाहिजे की लोक किती पण काही पण जज करू, बट आपल्याला आपला कॉन्फिडन्स पाहिजे की नाही मी ते करणार. लोक किती पण काही बोलू, पण आपण पण कधीतरी त्या बहिऱ्या माणसावर झालं पाहिजे. म्हणजे तो कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे की तो कॉन्फिडन्स टिकून ठेवणं, तरच आपण पुढे काय करू शकतो, जाऊ शकतो. करेक्ट. म्हणजे ही शिकण्यासारखी गोष्ट आहे की आपण फक्त स्टार्टिंगची फेज करतो आणि आसपास कुणी काही बोललं किंवा त्याच्यामधून लगेच आपण डिप्रेस फेजमध्ये जाणार किंवा आपल्याला जमणार नाही, आपल्याच्याने खरंच होईल का, जसं आपण स्वतःवरती क्वेश्चन मार्क तयार करतो ना, माझ्या मते आपण पुढे जातच नाही, आपण तिथंच आपल्याला काय करतो, स्टॉप करतो. आणि ती गोष्ट तुझ्या बाबतीत तू होऊन नाही दिली, ती खरंच महत्वाची गोष्ट आहे. राईट.
आता हे सर्व करत असताना तुझ्या ह्या अभ्यासाच्या पॅटर्नमध्ये तुझ्यासोबत तुझे टीचर्स देखील असतील. हो टीचर्सचा काय रोल राहिला आहे बरं? हो खूप म्हणजे स्कूल टीचर्स झाले किंवा कोचिंगचे सर वगैरे झाले, खूप म्हणजे सपोर्टिव्ह असले पाहिजे. किंवा मग टीचरच म्हणणार की तुझे मार्क कमी आले, मग तू अभ्यास काय करती, असं जर झालं तर ते म्हणजे मुलं डिप्रेशनमध्ये जातात नाही का, डिप्रेशनमध्ये. तर आमचा कोचिंगचा दादा म्हणजे हा तो खूप मोटिवेशन करतो सगळ्यांना की नाही आता नाही झालं तर पुढच्या वेळेस तर आहे ना. आणि असंच स्कूलबद्दल पण झालं की सगळे टीचर्स वगैरे सगळे सपोर्टेड असतात. म्हणजे इवन लेक्चर झालं त्यांना थांबून विचारलं तरी पण ते कधीच काही नाही बोलणार. दादा पण तसंच, म्हणजे ते डाऊट सेन्सलेस असो किंवा सेन्स तर ते म्हणजे तो क्लिअर करणारच माझ्या भाषेत किंवा त्याच्या भाषेत, बट ते क्लिअर झालेच पाहिजे. आणि टीचर्सचा सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे बरोबर आहे. 10th मध्ये. आणि हे सर्व करत असताना आपले फ्रेंड्स, आपले पॅरेंट्स हे पण तेवढेच महत्वाचे आहेत. हो. मग त्यांनी तुझ्या अभ्यासामध्ये कशा पद्धतीने मदत केली? फ्रेंड्सचं तर एखादं सपोज दादांनी जरी सांगितलं किंवा टीचरनी सांगितलं तर एखादा डाऊट खूपच म्हणजे जसं ते झालं इफेक्ट मिराजचं झालं तर ते मला समजच नव्हतं एक टाइम. आणि माझी फ्रेंड होती तनिष्का म्हणून, तर तिने मला इतकं भारी समजून सांगितलं, म्हणजे आमच्या लँग्वेजमध्ये नाही का, जसं आपण ग्रुपमध्ये बोलतो तसं एखाद्या वेळेस फ्रेंड्स पण आपले कामं येतात म्हणजे नाही का. आणि पॅरेंट्सचं झालं तर पॅरेंट्सचा सपोर्ट पाहिजेच. म्हणजे स्टेशनरी वगैरे झाली तर स्टेशनरी माझे पॅरेंट्स आणून द्यायचे, जे म्हणलं ते भेटायचं सगळं. बट पॅरेंट्स देत आहे आणि मुलं काहीच नाही करत तर मग ते नाही होणार. म्हणजे 100 आणि इंटू 0 असेल तर उत्तर 0च येणार. म्हणजे एकाने जरी एफर्ट्स केले आणि दुसऱ्याने एफर्ट्सच नाही दाखवले तर 0च येणार त्याचा answer. नाईस, डेफिनेटली. म्हणजे खूप छान पद्धतीने तू एक्सप्लेन केलंय. 100 into 0 मीन्स 0, 100 into 1 मे बी ते 100 सुद्धा होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी नुसतं एकाने काम करून चालणार नाहीये, एकाने आणि दुसऱ्याने दोघांनी सोबत काम केलं तर रिझल्ट 100% नक्की येऊ शकतो. हो. नाईस, खूप छान पद्धतीने तू एक्सप्लेन केलं बरं का. आणि 10वीचा जो अभ्यासक्रम आहे किंवा आपल्याला जे काय आपल्या अल्टिमेट आपण एम ठरवलं असतं की आपल्याला कोणती स्ट्रीम निवडायची, त्यासाठी आपल्याला किती पर्सेंटेज पाहिजे, त्यासाठी पोहोचण्यापर्यंत आपला अभ्यास होणे तेवढंच गरजेचं आहे. आणि आज जे आपलं डिस्कशन झालं की 10वीचा अभ्यास कसा करायला पाहिजे, त्या संदर्भात वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी काय असतात किंवा अभ्यासाचा पॅटर्न कसा ठेवला पाहिजे, ह्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं तू मगाशी बोलली, सायन्सचा जो अभ्यास करायचा आहे तो आपण फक्त रट्टामार पद्धतीने करू शकत नाही. हो. त्यासाठी प्रॅक्टिकल बेस्ड एज्युकेशन हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा पॉडकास्ट कसा वाटला? वैष्णवनी जे काही मुद्दे मांडले की 10वीचा अभ्यास कसा करायला पाहिजे, तुम्ही जे काही टार्गेट ठरवलं आहे त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्यामध्ये सातत्य असते तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या सर्व प्रेक्षकांना हा जे काही डिस्कशन झालंय ते नक्कीच आवडलं असेल. आणि मित्रांनो, तुम्हाला खरंच आवडलं असेल तर ते आपल्या फ्रेंड्सपर्यंत नक्की शेअर करा. आज आपण 10वीचा अभ्यास या विषयासंदर्भात भेटलो. भविष्यात आपण वेगवेगळ्या विषयासंदर्भात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत जोडले जा तुमच्या आमच्या या मराठी पॉडकास्ट सोबत, ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया. धन्यवाद.